ही पहा, जशी सोलापूरची पशी जे लांबोटे आहे ना तिथं चटणी भेटते ना, तशीच ही अगदी अशी छान चटणी तयार झालेली आहे. तर आज आपण ही सोलापूर स्पेशल शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी ना असे हे मोठे शेंगदाणे लागतात आणि हे शेंगदाणे आहेत ना आपण ना मिक्सरला 1 सेंटीमीटर असं भरायला राहील ना इतपत शेंगदाणे घ्यायचे आहेत. कारण आपल्याकडे ना असं आता ज्याच्याकडे आहे खलबत्ता तर त्याच्यात ते करू शकतात. पण आता आपण हे याच्यातच वाटणार आहे. तर मी त्याला 1 सेंटीमीटर भरायला राहील ना इतपतच आपण ते शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि याच्यासाठी ना मोठे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे ना भट्टीवर भाजून वगैरे त्याची चटणी केली जाते. तर आता आपण तसं करणार नाही. आता आपण घरीच कढईमध्ये भाजून ही चटणी बनवणार आहोत. हे पहा, आता आपण गॅस ऑन केलेला आणि कढई छान गरम झालेली आहे. गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद केलेली आहे आणि आपण हे सतत असं हलवत ना शेंगदाणे मंद आचेवरती छान असं हे टरफले त्याचे निघेपर्यंत ना आपण भाजून घेणार आहोत. आणि इतपत पण भाजायचे नाहीत की जे असे काळसर होते झाले पाहिजेत. हे पहा, त्या शेंगदाण्यांना ना असं छान डाग पडले पाहिजेत इतपत भाजायचे आहेत. आणि आता गॅस बंद करून शेंगदाणे मी थंड करून घेतलेले आहेत आणि आता ह्या शेंगदाण्यांची सालं काढून घेते आहे. आता एक थोड्या शेंगदाण्यांची निघलेली, काही शेंगदाण्यांची निघलेली नाही. आणि ही काढलेली साल आपण पाखडल्यानंतर सगळ्या घरभर कचरा होऊ नये म्हणून असं हे आपल्याकडं जो झारे असतो ना त्याने मी असं हे साल वेगळी केलेली आहे शेंगदाण्यापासून. आता काही शेंगदाणे आपण साल काढताना जे तुकडे झालेले ते खाली पडतात, पण नंतर ते पटकन आपण वेचून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ही शेंगदाण्यापासून ना साल वेगळी करून घेतलेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा आता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर ना गॅस मंद आचेवरतीच आहे आणि असं हे सतत हलवत आपल्याला हे शेंगदाणे अजून एकदा भाजून घ्यायचे आहेत. आणि आता मी याच्यामध्ये ना 1 चमचा तेल टाकलेलं आहे या स्टेजला आणि हे तेल टाकून पण आपल्याला हे छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, आणि मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता टरफल काढल्यानंतर सुद्धा या शेंगदाण्यांना असे थोडेसे डाग पडले पाहिजेत इतपत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. खूप पण जास्त असे हे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे नाहीत. हे पहा, अगदी छान भाजलेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर मी याच्यामध्ये ना हे जिरं टाकून घेतलेलं आहे. म्हणजे जिरं पण काय ना ह्याच्या उष्णतेने भाजलं जाईल आणि जर अगोदर टाकलं असतं तर जिरं करपलं असतं. त्याच्यामुळे गॅस बंद केल्यानंतर अगदी 1 मिनिटाने मी ते जिरे टाकलेले आहेत, जेणेकरून जिरे पण छान शेंगदाण्यामध्ये भाजले जातील. आणि आता हे शेंगदाणे ना पूर्णपणे मी थंड करून घेतले नाहीत, अगदी कोमट आहेत. आता हे कोमट असतानाच आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यात करू शकता, पण आता माझ्याकडे छोटाच खलबत्ता आहे, त्याच्यात होणार नाही म्हणून मी मिक्सरमध्ये ही चटणी करते आहे. हे पहा, आणि मी स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे 1 सेंटीमीटर असं आपल्याला हे भरायला कमी ठेवायचं. तर याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ टाकून घेते आहे मी. आणि त्याच्यानंतर ना हे चटणी आहे आणि ही तिखट नाही, कलरची चटणी आहे. कारण ही शेंगदाण्याची चटणी आहे ना खूप अशी तिखट नसते. आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अगदी 4च साहित्यात ही चटणी बनली जाते आणि ते पण घरात असलेल्या रोजच्या साहित्यातून आपली ही चटणी बनली जाते. त्यामुळे हे तुम्ही चटणी तोंडी लावणार, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, आपल्याला तोंडी लावायला चटण्या लागतातच. आणि आता आपण हे मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत. हे बघा, मिक्सरवर ठेवले आहे आणि आपण हे ना पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे आहे आणि लगेच बंद करायचं. पुन्हा पल्स मोडवर फिरवायचं आणि बंद करायचं आणि 2-3 वेळा केल्यानंतर ना असं पुन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हवं असेल तर आपण याच्यामध्ये अजून 1 ते 2 चमचे तेल टाकू शकतो, पण मला त्याची गरज वाटत नाही आहे. आणि असंच मी हे ना पल्स मोडवरती फिरवून ही चटणी बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान, अगदी लांबोटीला जशी भेटते ना ही शेंगदाण्याची चटणी अगदी तशीच झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही खूप वेळा खाल्लेली आहे. आता मी घरी करून पाहिली तर अगदी टेस्ट सेम टू सेम तशीच लागते आहे. तर नक्की बनवा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा. अगदी भाजीलाही काही नसेल ना तर ही चटणी खाल्ली ना तरीही चालते किंवा तोंडी लावायलाही तुम्ही करू शकताच. तर चला मग ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून सांगा.